सकाळी उठून अगोदर चहा बनवला, कारण सोनूच्या पप्पाला जायचं होतं लवकर. आणि रोजचाच पडलेला प्रश्न की जेवणामध्ये काय बनवायचं, म्हणून अगोदर चपात्या बनवून घेतल्या, नंतर बघू भाजीचं. या गरमीमुळे जेवढ्या लवकर स्वयंपाक झाला तेवढं चांगलंय, कारण या गरमीनं तर घामाघूम होत चाललंय. कधी संपते रे बाबा ही गरमी, असं वाटायलंय. इकडे बघा, परीचं आणि कृष्णाचं बॉल खेळायचं चाललं होतं, कारण परीला होती सुट्टी आणि सोनूचा होता एक्झाम. तर नंतर आम्ही ताईच्या घरला आलो, कारण ताईचा होता बर्थडे, तर तेच सेलिब्रेट केलो. खरं तर आम्ही बाहेरच सेलिब्रेट करणार होतो, पण बाहेर इतका मोठा जोराचा पाऊस येत होता की बाहेर काय जायचंच झालं नाही. आणि तितक्यात लाईटही गेली, म्हणून आम्ही घरातच असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि नंतर एक 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 करून सगळ्यांनी केक खाल्ला. तर असा होता आजचा दिवस. चलो बाय.